नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 6 मधील 231 ते 240 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. ज्ञानोबा राय आपल्याला योग मार्गाचं वर्णन करत असतानाच, योगाभ्यास घडत असताना कुंडलिनी मातेचं आंतरिक कार्य कसं चालतं ते कार्य अनेक रूपांच्या उदाहरणांच्या साह्याने आपल्या अंतःचक्षूंसमोर प्रकट करतायत. जागृत झालेली कुंडलिनी माता भुकेली आहे आणि तिची भूक शांत करण्यासाठी ती आवेशाने आता वर खाली अन्नाचं भक्षण करते, अर्थात पृथ्वी तत्वाचं भक्षण करते. जे जे ठाय समांस तेथ आहाच जोडे घाऊस, पाठी एक दोनी घास हियाई भरी. ज्ञानोबा राय म्हणतात की अहो, ज्या ज्या ठिकाणी पृथ्वी तत्व आहे अर्थात मांस आहे त्याचे घास ती घेते. आणि एवढंच नाही तर हृदयाच्या तळाशी सुद्धा एक दोन घास ते घेतेच. ते घेऊन झाल्यावर मग तळवे तळ हात शोधी, ऊर्ध्वींचे खंड भेदी, झाडा घे संधी प्रत्यंगाचा. पायाचे तळवे, हाताचे तळहात, सगळीकडे ती प्रवास करते. ऊर्ध्वींचे खंड भेदी, तळहाताच्या सुद्धा वरती जाऊन तेथील सुद्धा पृथ्वी तत्वाचं ती भक्षण करते. आणि एवढंच नाही तर प्रत्यंगाचा, अवयवांचा अर्थात आपले जॉईंट्स, त्या ठिकाणी असलेल्या पृथ्वी तत्वाचा सुद्धा ती झाडा घेते, अर्थात त्याचे सुद्धा ती घास घेते. अधोभाग तरी न सांडी, अधोभाग तरी न सांडी, परी नखींचेही सत्व काढी, त्वचा धुनी जडी पांजरेंशी. आपल्या शरीराचा अधोभाग, शरीराचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचा अंश जास्त आहे. तो तर भाग ती सोडत नाहीच, परंतु एवढंच नाही तर नखांच्या ठिकाणी असलेलं सुद्धा जे पृथ्वी तत्व आहे त्या पृथ्वी तत्वाचं सत्व ती बाहेर काढते. तिथपर्यंत ती जाऊन पोचते. आणि अशा रीतीने आपल्या त्वचेच्या पदराआड लपलेलं जेवढं काही पृथ्वी तत्व आहे त्याचं ती भक्षण करून टाकते. आणि जणू काही आता त्वचेखाली पृथ्वी तत्व उरलंच नाही. त्यामुळे आपली त्वचा ही हाडांच्या सापळ्याला जाऊन चिकटते, हाडांना जाऊन चिकटते. त्वचा धुनी जडी पांजरेंशी, अस्थींचे नळे निरपे, शिरांचे हीर वोरपे, तव बाहेरी विरुढी करपे रोमबीजांची. अस्थींचे नळे निरपे, अहो हाडांच्या आत सुद्धा त्या पोकळीमध्ये सुद्धा लपलेलं जर पृथ्वी तत्व असेल तर तेही ती ओरपून भक्षण करते. एवढंच नाही तर आपल्या शरीरातल्या ज्या शिरा आहेत त्या शिरांवर सुद्धा जमलेलं पृथ्वी तत्व त्याचेही ती घास भरते. आणि अशा प्रकारे पृथ्वी तत्वाचं भक्षण करत राहिल्यामुळे काय होतं तर बाहेरी विरुढी करपे रोम बीजांची. त्वचेच्या बाहेर उगवणारे जे आपले केस आहेत त्या केसांची जी मूळ आहेत, बीज मुळे, रोम बीजांची, ती करपून जातात.
माऊली हो, ज्ञानोबाराय थोडक्यात सांगतायत की ह्या कुंडलिनी मातेच्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे, जी उष्णता आहे, ती आपल्या पायाच्या तळव्यांपासून आता हृदय कमळाच्या तळापर्यंत ती उष्णता व्यापून जाते, व्यापून राहते. मग सप्तधातूंच्या सागरी, मग सप्तधातूंच्या सागरी तहानेली घोट भरी आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत. कुंडलिनी मातेची भूक तर आता शमली, परंतु आता तिला तहान लागली आहे. माऊली हो, साहजिकच आहे, भोजन करून पूर्ण होताना तहानेची जाणीव होतेच, पाणी प्यावंसं वाटतंच. तीच अवस्था कुंडलिनी मातेची झाली आहे. मग तिने काय केलं तर आपाद मस्तक, जे सप्तधातू शरीरात पसरलेले आहेत, त्या पसरलेल्या जणू काही सप्तधातू रूप सागराचाच तिने घोट घेतला. अहो, पण हा घोट किती विलक्षण! त्या एका घोटामध्येच सप्तधातुरूप सागर आटून गेले आणि सवेंची उन्हाळा करी खडखडीत. अहो, म्हणजे थोडक्यात जलतत्वच आटून गेलं, त्यामुळे सगळीकडे खडखडीत उन्हाळा, म्हणजे दुष्काळासारखी अवस्था झाली. पृथ्वी तत्व गेलं, जलतत्व गेलं, आता काय वायुतत्व राहिलंय. नासा पुटवनी वारा, जो जातसे अंगुळे बारा, तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. माऊली हो, हे वर्णन फक्त ज्ञानोबारायच करू शकतात. ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या नासापुटातून, म्हणजेच आपल्या नाकपुड्यांमधून वाहणारा जो वायू आहे, तो वायू बाहेर 12 बोट जातो. 12 बोट प्रवास करतो. त्या वायूला मानगुटीला धरून तो गचिये धरुनी माघारा आतू घाली. तो जो वायू बाहेर जातोय, त्या वायूची मानगुट पकडून ती शक्ती त्या वायूला परत आतमध्ये ओढते, आतमध्ये घालते. तेथ अध वरवते आकुंचे, तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी चक्रांचे पदरौरती. ह्या ठिकाणी जो योग घडतो तो कसा घडतो तर वायुतत्वाची मानगूट धरून त्याला आतमध्ये खेचून आणल्यावर काय होतं तर आपल्या शरीरात खाली वाहणारा जो वायू आहे, अर्थात अपान वायू, तो वर ओढला जातो आणि वरती वाहणारा जो वायू आहे, अर्थात प्राणवायू, तो खाली खेचला जातो. तेथ अध वरवते आकुंचे, ऊर्ध्व तळवते खाचे, तया खेवा माझी. खेव म्हणजे आलिंगन. खालचा वायू वर, वरचा वायू खाली प्रवाहित होतो आणि ते एकमेकांना खेव म्हणजे आलिंगन देतात. अपान वायू आणि प्राणवायूंचं मिलन घडतं आणि तिथे फक्त आपल्या शरीरामधली जी ऊर्जा स्थानं आहेत त्यांना चक्र म्हटलेलं आहे. त्या चक्रांचं फक्त अस्तित्व उरतं. एरवी तरी दोन्ही तेव्हांची मिळती, एरवी तरी दोन्ही तेव्हांची मिळती, परी कुंडलिनी नावेक दुश्चित्त होती. अहो, हे दोन वायू, हा जसा योगाभ्यास घडत असतो, कुंडलिनी मातेचा प्रवास घडत असतो, त्याच वेळी हे दोघं मिळतात. परंतु त्यावेळी कुंडलिनी माता ही भोजन करण्यात आणि जलपान करण्यात मग्न होती. त्यामुळे ह्या दोन वायूंचं मिलन घडलेलं तिला समजलं नाही. पण ज्यावेळी तिने पाहिलं अपान वायू आणि प्राणवायू एकमेकांना भेटलेत, एकरूप झालेत, ते तया ते म्हणे परवती तुम्हीची काय येथे. त्या दोघांचं मिलन झालेलं बघून ही कुंडलिनी माता त्या वायूला म्हणते, आता तुम्ही इथं काय करताय. ज्ञानोबारायांनी रूपकात्मक रीतीने हा
कुंडलिनी मातेमधला आणि वायूमधला संवाद आपल्या समोर मांडलाय. ऐके पार्थिव धातू आघवी, आरोगिता काही नुरवी आणि आपाते तव ठेवी पुसोनिया. अहो, पार्थिव धातू अर्थात पृथ्वी तत्व, याचं भक्षण करून आता काहीच उरलं नाहीये. आणि आपाते म्हणजे जलतत्वाला तर पुसूनच टाकलंय, कोरडं ठणठणीत झालेलं आहे. ऐसी दोन्ही भूते खाये, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊनी राहे सुषुम्ने पाशी. ज्ञानोबारायांनी योग मार्गाचं बहारदार वर्णन केलंय. ते म्हणतात, अशा प्रकारे दोन भूतांना, पृथ्वी आणि जल, या कुंडलिनी मातेने खाऊन टाकलं आणि त्यावेळी तिचं संपूर्ण समाधान झालं. ती शांत झाली, ते वेळी संपूर्ण धाये, मग सौम्य होऊनी राहे. आणि ती शांत झाली आणि ती शांत होऊन कुठे राहिली तर सुषुम्ने पाशी. योग मार्गातली अत्यंत महत्वाची नाडी, त्या सुषुम्ना नाडीपाशी ही कुंडलिनी माता येऊन शांतपणे राहिली. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.